नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे माझ्या शिक्षणाबद्दल तुम्ही विचारलं होतं ना मला. मी आधी पण सांगितलं, ज्या टायमाला शिकायचं वय होतं ना माझं, त्या टायमाला मी लोकांचे भांडे घासायला जायचे. कशासाठी? पोटाला अन्न भेटत नव्हतं त्याच्यासाठी. शिक्षणाचं डोक्यात पण नव्हतं माझ्या, नाही होतं डोक्यात, पण असं माझं शिक्षण पुरं होईल असं मला कधी वाटत नव्हतं. आणि खरंच तसंच झालं. आपलं मन आपल्याला कधी पण खरं सांगतं. मला माहीत होतं ना आपलं शिक्षण होणार नाही पूर्ण म्हणून. जेव्हा वय होतं तेव्हा मी पोटाच्या मागं पळत होते की मला कुठं खायला अन्न भेटेन का म्हणून. अशी कंडिशन होतं मला. आवड तर होती शिक्षणाची, खूप आवड होती. दुसऱ्या मुली शाळेत जायच्या ना तर मी त्यांच्याकडे बघत राहायचे. शिक्षण झालं माझं पण मला लय आवड होती की मी खूप शिकन म्हणून. तर मी त्यांच्याकडे बघत राहायचे. लांब रानात बसायचे, रस्त्याच्या कडेला बसायचे, ते दप्तर घेऊन सायकलीवर जायच्या. तर मला असं वाटायचं मला सायकल असावा, मी सुद्धा ह्यांच्याबरोबर जावा. त्या टायमाला जायला नाही जमलं. कॉलेजचा टाईम आला, नाही जमलं मला जायला. शाळेत जायलाच जमलं नाही. त्यातून पण मला आमची गुरुजी बोलायची, म्हणा काही पण असो, काही असो, तुला शिकवतो आम्ही, पण तू शाळेत ये, तू ये शाळेत म्हणायची. पण माझी इच्छा नसायची. कपडे नसायचे व्यवस्थित. एकच शाळेतला ड्रेस असायचा. बरं तो ड्रेस असायचा, पण ते कपडे धुवायला साबण नसायचं. हां, मला शाळेतून कपडे दिले, पुस्तकं दिले, पण साबण नसायचं ते कपडे धुवायला. कसं जायचं मग शाळेत? रोज रोज तेच कपडे कसे घालून जायचे मळालेले, असं वाटायचं. तरी पण काही दिवस ॲडजस्ट केलं मी. तिथनं पुढं मलाच लाज वाटायला लागली. बाकीच्या पोरी कशा दिसतात, मी कशी दिसते असं वाटायचं. मग ते किती छान दिसतात, त्यांच्या अंगात किती कपडे छान असतात, माझ्याकडे कपडेच नाही. मग नाही, जाऊ दे, शिकायचंच नाही. आवडतं आहे पण शिकायचं नाही, बघत राहायचं त्यांच्याकडनं. असं कनेक्शन होतं माझं. आणि कसली शिकणार हो, काय शिकणार? कोणाचा सपोर्ट होतं? नातेवाईक सगळे त्या टायमाला तर खपले होते. सगळे कुठं गेले ते काय माहिती मला सांभाळायच्या टायमाला. त्या टायमाला नाही त्यांचं म्हणजे असं पुढे येऊन त्यांनी हाम्या नाही उचलल्या. त्या टायमाला सगळे जिकडचे तिकडं झाले होते. त्यांच्याकडे काही नव्हतं. माझं शिक्षण करण्यासाठी, माझं लग्न करण्यासाठी, मला बघण्यासाठी तेव्हा नव्हतं कोणी. चल जाऊ दे म्हणजे तेव्हाच नाही ना, आता काय विचार करत बसायचं. पण हां, ते शिक्षणाबद्दल विचारलं ना, म्हणून ती गोष्ट माझ्या मनाला लागली, म्हणून ते कुठंतरी असं वाटलं मला, म्हणून बोलते तुम्हाला. पण किती जरी काय म्हणलं ना, आपण परक्याने किती जीव लावलं ना, मेन गोष्ट ना आई वडिलांचा हात आपल्या डोक्यावर असणार. तिला कसं सांगू तुम्हाला, माझ्या आजीचा हात माझ्या डोक्यावर होता, तर मला काय वाटायचं, माझी आजी आली कुठून, बाहेरून आली आणि दिसली ना, ते एक देव अवतरल्यासारखं वाटायचं मला. माझ्या आजीला बघितलं की ती माझी आईच होती. आजी होती ना माझी, ती आईच होती. पण विषय असा झाला की तिला देवाचं बोलावणं आलं, ती सोडून गेली. पण आईबाप, ज्याला आईवडील आहेत ना, अजिबात किंमत नाही आहे त्यांना. काय समजतात काय माहिती काय करू. आईवडिलाची किंमत नाही त्यांना, काही जणांना. आणि काही मुलं असे येतं की अजून पण पहिलं की आईवडिलाच्या पाया पडल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाहीत. काय आहे तर मुलं असे, ते कसे का असणार, बोलू, शिव्या देऊ, काही पण म्हणू, पण त्यांच्या पायाला डोकं टिकवल्याशिवाय बाहेर निघत नाही. तर काही मुलं असे आहेत. पण बघा, त्यांचं कुठं पण चांगलंच आहे. आई वडिलाचा आशीर्वाद म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. आता कसं आहे, पैशाच्या पाठीमागं पळतात लोक. काही लोक तर आई वडिलाची किंमत करीत नाहीत. अरे तो बाप बंगला बांधतो आणि त्या बापाला जागा शोधायला लागते की हा बंगला बांधला आहे मी, पण ह्या बंगल्यामध्ये कोणत्या साईडला मी बसून, कोणत्या कोपऱ्यात मी बसून, का की आपला मुलगा बरोबर नाही. आणि काही लोक
आई वडिलांची पूजा करतात, पण ते लोक बघा कधी पण त्यांच्या पाठीमागं आई वडिलाचा आशीर्वाद आहे ना, कधी पण ते पुढं जाणार. आता कधी कधी आई वडिलांना काय प्रश्न विचारला जातो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. अरे एवढं पहिले आई वडिलांना, पहिले मुलांना, असे मुलं होते पहिले की आई वडिलांना 4-4, 5-5 मुलं होती. ते मुलं लहानाचे मोठे करून लग्न करून त्यांना रांकीला लावलं आई वडिलांनी पहिलेच. आता एकच मुलगा आहे, त्याच्यासाठी एवढे झटत्यात धडपडत्यात मारत्यात एवढे. एकच मुलगा आहे, तेवढं होत नाही त्यांच्याच्याने. आता तुम्ही बघा तुमच्या मुलासाठी तुम्ही किती कमावतात. त्यांनी तर त्यांचे 4-4, 5-5 मुलांना जन्म देऊन घर परपंच सगळं सांभाळून लेकरं रांकीला लावली. पण तुमच्याच्याने आताच्या काळामध्ये ते होणार नाही. पैसा भरपूर आहे आता, पण नाही होणार तुमच्याच्याने, कारण की तुम्ही आई वडिलाची किंमतच करीत नाहीत. एकदा आई वडिलांचा हात आपल्या डोक्यावरला निघाला की सगळं संपलं. आई वडील नसल्यावर बात अलग आहे, की आई वडील नाहीच आहेत तर बात अलग आहे. असून पण त्यांना दुःख द्यायचं म्हणलं तर कधी पण तो संसार खालच्याच लेवलला. तुम्हाला वाटत असं मी अशी का म्हणते, मला आई वडील असून नसल्यासारखं म्हणून माझ्या जीवाला कुठेतरी दुःख लागतं, मनाला वाईट वाटतं कधीतरी. जर मला असते, माझी आजी असते, आई वडिलाचा विषय सोडा, आजी असते माझी, तुम्ही एकदम फुलात ठेवली असते आता तिला. असं काही लोकांना किंमत नाही आई वडिलांची. आज माझी आजी असते ना, तिने माझ्यासाठी काय काय केलं असतं. काय काय नाही दिसली जरी असते ना तरी मला खूप बरं वाटलं असतं. आणि तिने काही केलं असतं माझ्यासाठी, जीवाचं रान केलं असतं तिने माझ्यासाठी. माझी आजी असते, तिने काय शिक्षण केलं नसतं माझं. तिची लई इच्छा होती माझ्या नातीने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. माझ्या आजीची खूप इच्छा होती, पण तिचे स्वप्नच राहिले. अर्ध्या स्वप्नातच सोडून गेले ते आम्हाला. आणि ती एक अशी होती ना, थोडे दिवसच आयुष्यात होती, पण लय माझा आयुष्यभराचा सहारा होता. ती गेली तेव्हा कळलं पण नाही मला, ती गेली आपल्याला सोडून गेली हा विषय डोक्यात पण नाही आला. आता आठवतं. आता बघा ना, माझी मुलं किती मोठाले झालेत, लग्नाला आलेत मुलं माझ्या, तरी पण मला तिची आठवण खूप येईल. आणि ती एकच व्यक्ती होती माझ्या आयुष्यात, मला सांभाळणारी, ध्यान देणारी, बघणारी, माझं सुखदुःख जाणणारी. तिच्यासारखं कोणच भेटणार नाही आता. तिच्या इतका विश्वास कोणावर करू शकत नाही. ती गेली ना, आयुष्य माझं स्टॉप झालं. एक दिवस असा यायचा की 2-2 दिवस उपाशी राहायला लागायचं. कधी कधी ऊस खाऊन, पाणी पिऊन, असा दिवस आयुष्यात यायचा. एखाद दिवशी जेवण भेटायचं, कुणाच्या दारात गेली, दुसऱ्या दिवशी उपाशी राहायला लागायचं. असा दिवस यायचा माझ्या आयुष्यात. पण ते सगळं आता मी विसरते. पण कधी कधी तुम्हाला कधी विचारलं तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघून ना, तुमच्यासमोर बोलतो त्याच्यावरती. पण खरं आई बापाशिवाय दुसरं कोणी साथ देत नाही, कोणच साथ देत नाही. जेवढे आई वडील साथ देणार तेवढं दुसरं कोण साथ नाही देणार. हे कधी लक्षात ठेवा. किती वाईट असू दे, ती आई ती आईच असते, बाप ती बापच असते. तशी माझी आजी माझ्यासाठी आई वडीलच होते.